ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगड तालुक्यातील मक्याच्या चाऱ्याला गोव्यातून मागणी, कमी उत्पादन खर्च आणि 3 ते 3.5 महिन्यात मिळतो आर्थिक नफा। चंदगड तालुक्यातील शेतकरी उन्हाळ्यात बटाटा पिकाला फाटा देऊन मका व रताळी उत्पादनाकडे कल वाढला आहे। मका उत्पादनातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असून मक्याच्या कणसासह चाऱ्याला हलकर्णी MIDC येथील एका कंपनीकडून टनाला 2500 ते 2700 रुपये दर मिळत आहे। या चाऱ्याला गोवा राज्यातून मोठी मागणी आहे। शेतकऱ्यांकडून थेट मक्याच्या कणसासह चारा खरेदी करून त्यावर त्याची कुटी करून गोवा राज्यात विक्री केली जाते। सध्या मक्याच्या कणसासह चाऱ्याला प्रति टन 2500 ते 2700 रुपये असा दर मिळत आहे। याहून अधिक दर गोवा येथून मिळत आहे। चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यातून मका उत्पादनाला अधिक पसंती मिळत आहे। बटाट्याचा अस्थिर दर व रोगराईमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे। परिणामी मका पिकाला अधिक पसंती दिली जात आहे। बेळगावचे काही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या चाऱ्यासह मक्याची कणसेही विकत घेत आहेत। यातून 2700 रुपये टन इतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही अधिक उत्पन्न मिळत आहे। गोव्यामध्ये दुभती जनावरे मोठ्या संख्येने आहेत। तेथे चाऱ्याचा अभाव असल्याने शेजारी असलेल्या बेळगाव जिल्ह्यातून व चंदगड तालुक्यातून मक्याला मागणी होत आहे। त्यांच्याकडूनही चांगला दर मिळत असल्याने अनेक जण या व्यवसायात गुंतले आहेत। कमी उत्पादनात खर्चामध्ये केवळ 3 ते 3.5 महिन्यामध्ये मका उत्पादन मिळतं। स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न तसेच पारंपरिक मक्याच्या बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।